पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील धक्कादायक घटना। ब्रेक फेल झालेला ट्रेलर भरधाव वेगाने फूड मॉलमध्ये घुसला, ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत। तसेच 3 गाड्यांचेही नुकसान झाले आहे। प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी सुमारे 5:30 वाजता ही दुर्घटना घडली। पुण्याहून मुंबईकडे जाणारे प्रवासी एक्सप्रेसवेवरील एका फूड मॉलमध्ये थांबले होते। त्यावेळी हा अनियंत्रित ट्रेलर मोठ्या कंटेनरसह फूड मॉल बाहेर उभ्या असलेल्या 3 गाड्यांना धडक देत थेट मॉलमध्ये घुसला। या घटनेमुळे मॉलमध्ये असलेल्या 5 लहान मोठ्या रेस्टॉरंट्सचे मोठे नुकसान झाले। या घटनेत फूड मॉलमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय इंद्रदेव पासवान यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच अपघात बचाव पथक आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासानुसार ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रेलर अनियंत्रित झाला आणि फूड मॉलमध्ये घुसला। या प्रकरणी खोपोली पोलिसांनी ट्रेलर चालक बिपिन यादव राहणार जौनपूर बिहार याला ताब्यात घेतले आहे। चालक देखील या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ट्रेलरला मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे।